स्ट्राईक एंडवरती परप्रधान आणि नॉन स्ट्राईक एंडवरती आपण पाहतोय निर्मल. बॉलिंग ट्रॅकवरती प्रसाद काळे यांना मात्र आमंत्रित केलं जात आहे. प्रसाद काळे यांच्या खांद्यावरती पहिली ओव्हर सोपवली आहे. मॅचला मात्र सुरुवात होते. पहिल्या ओव्हरचा खेळ आपण पाहतोय. पहिल्याच ओव्हर मधील फुलटॉस बॉल. या फुलटॉस बॉलला असं खेळून काढणं, कारण नेहमी आपण पाहतो फुलटॉस बॉल वरती नेहमी मोठ्या धाबा येत असतात. खराब बॉल होता, परंतु त्या बॉलला सन्मान देण्याचा प्रयत्न इथे केलाय. पहिल्याच बॉल वरती आपण जर पाहिलं तर परप्रधान यांच्या बॅट मधून सिंगल आली आहे. स्ट्राईक एंडवरती निर्मल यांना मात्र आणलं जाते. प्रसाद काळे यांच्या पहिल्याच बॉल वरती सिंगल येते. पुन्हा एकदा प्रसाद चेंडू घेऊन सज्ज झालेत. यावेळचा हा बॉल इथे मात्र बीमर हाताळलाय. वेस्ट राईटचा बीमर पंचांनी घोषित केलाय आणि आता त्या बॉल वरती पुन्हा एकदा फक्त सिंगल. मैदानावरती घडतंय काय हेच माहित नाहीये. गोलंदाज वारंवार दोन बॉल वरती चुका करताना पाहायला मिळाल्यात. पहिला बॉल सुद्धा लेगस्टम्पच्या बाहेर फुलटॉस. या वेळेला बीमर बॉल तो सुद्धा आपण जर पाहिलं तर फक्त सिंगलने खेळलाय. मोठे फटके मारण्याचा प्रयत्न दोन्ही बॅटर करतच नाहीयेत आणि त्यामुळे गोलंदाज निश्चिंत आहेत. फिल्डर सुद्धा निश्चिंत आहेत, कारण त्यांना माहित आहे धावा बनवलेल्या नाहीयेत दोन्ही बॉल वरती. त्यामुळे आतापर्यंत 3 धावा धावफलकावरती लागल्यात. एव्हरी नो बॉल इज इक्वल टू फ्री. या वेळच्या बॉल वरती बॅट चालवली आहे. चेंडू मात्र एक टप्पा घेत असताना सरळ लॉंग ऑफ बाउंड्री लाईन क्लिअर करेल. चौकार. चौकार येतोय आणि चौकाराच्या साहाय्याने धावसंख्या आता 7च्या घरात पोहोचते. 7 रन्स ऑन स्कोर कार्ड. 2 बॉलचा खेळ संपलाय. मागच्या बॉल वरती आता आपण जर पाहिलं तर तो कडाक्याचा फटका खेळला जातोय. 4 धावा देऊन जातोय. चौकाराच्या साहाय्याने 7 धावा धावफलकावरती लागतात. 7 रन्स ऑन स्कोर कार्ड. लॉस ऑफ 0 विकेट. फर्स्ट ओव्हर प्रोग्रेस 2 बॉलचा खेळ संपल्यानंतर. आणखीन एक बॉल ऑन साइड वरती चांगला ताकदवान प्रहार केलाय. वन बाउन्स घेत असताना चेंडू आपण पाहतोय स्क्वेअर लेग आणि डीप मिड विकेटच्या मध्ये चाललाय. चौकार. 4 धावा. लगातारच्या 2 बॉल वरती 2 मोठे फटके आलेत आणि दोन्ही बॉल वरती या चौकार येत असताना धावसंख्या मात्र आता 11 वरती पोहोचली आहे. 11 धावा धावफलकावरती. यावेळचा बॉल पुन्हा एकदा ऑन साइड वरती लॉंग ऑफ वरती मारला जातोय. जिथे आपण जर पाहिलं तर सिंगल भेटेल आणि सिंगलच्या साह्याने धावसंख्या 11च्या घरात पोहोचेल. या ओव्हर मधील 4 बॉलचा खेळ संपलाय आणि 11 धावा धावफलकावरती लागल्यात. प्रसाद काळे यांचा जर विचार केला तर 2 चौकार आतापर्यंत त्याने खर्च केलेत मागच्या बॉल वरती. या वेळचा बॉल ऑन साइड वरती मारलाय. पुन्हा एकदा कनेक्शन प्रॉपर आहे. चेंडू मात्र हवाई सफर करेल. लॉंग बिग वे सिक्सर आलाय आणि सिक्सरच्या साह्याने धावसंख्या आता 16 वरती पोहोचली आहे. सोळा धावा धावफलकावरती होत आहेत. चांगली बॅटिंग आता इथे केली जाते. जसा चेंडू टप्प्यात आलाय कार्यक्रम केला जातोय. याही वेळेला फटका लॉंग ऑफ आणि त्याच वेळेला कव्हर मध्ये खेळलाय. क्षेत्ररक्षक धावतोय परंतु त्यांच्या आवाक्या बाहेर असणारा हा बॉल चौकार देऊन चाललाय. चौकाराच्या साह्याने धावसंख्या पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर 20 वरती पोहोचली आहे. ओके 22 धावा झाल्यात.
22 धावा धावफलकावरती लागल्यात 22. दुसऱ्या ओव्हरला आपण पाहतोय सुरुवात झाली आहे. यावेळचा बॉल वाईट स्वरूपातली धावसंख्या देऊन चाललाय. धावसंख्या मात्र आपण जर पाहिली तर 23 वरती आता पोहोचते. 23. 23 धावा धावफलकावरती लागल्यात. ट्वेंटी 23 धावा धावफलकावरती. ओव्हर नंबर सेकंड. दुसऱ्या ओव्हरचा खेळ चालू आहे. आणखीन एक बॉल आउटसाइड ऑफ स्टंप हाताळलाय. डॉट बॉल चाललाय. पडल्यानंतर बॉल आपण पाहतो योग्य दिशेने चाललाय, त्यामुळे आता हा बॉल डॉट येतोय. पहिल्या ओव्हरमध्ये 22 होत्या आणि त्यानंतर या ओव्हरची सुरुवात वाईडने केली, त्यानंतर डॉट बॉल. या वेळचा बॉल मारण्याचा प्रयत्न केलाय, जिथे आपण पाहतोय सिंगल इथे भेटेल आणि सिंगलच्या सहाय्याने धावसंख्या आपण पाहतोय पुढे सरकते. शॉट कव्हर पॉइंट वरती आलेली ही सिंगल आपण पाहतोय. चोवीस धावा धावफलकावरती 24. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज झालाय. या वेळचा बॉल पुन्हा एकदा योग्य टप्प्यावरती टाकला. आउटसाइड ऑफ स्टंप फुलर लेन आणि त्यामुळे हा बॉल डॉट चाललाय. धावसंख्या मात्र तिकडेच थांबली आहे. 24 धावा धावफलकावरती. स्टिअर करण्याचा प्रयत्न केला होता या बॉलवरती, परंतु हा प्रयत्न अपयशी ठरला. उर्वरित काम विकेट किपरने पूर्ण केलं. डॉट बॉल चाललाय मागचा. या वेळचा बॉल समोर मारण्याचा प्रयत्न केलाय. क्षेत्ररक्षक तिथे पोहोचलाय, परंतु आता हा झेल मात्र ड्रॉप झालाय. कॅच ड्रॉप झाल्यानंतर सिंगल भेटते आणि सिंगलच्या साह्याने धावसंख्या मात्र आपण जर पाहिले तर आता पुढे सरकेल. 25. धावा धावफलकावरती 25. वाईड बॉल आलाय सिंगलच्या साह्याने. या वाईडच्या सिंगलच्या साह्याने धावसंख्या आता 26च्या घरात पोहोचले. 26. 26 धावा धावफलकावरती. या वेळचा हेलिकॉप्टर उडवलाय आणि हेलिकॉप्टर सरळ लँड झालाय. एक टप्पा घेत असताना वाईडिश लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या दिशेने आलाय हा चौकार. चौकाराच्या साह्याने आपण पाहतोय 30 वरती पोहोचले. रनआउटची संधी होती, परंतु ही संधी मात्र इकडे आता गमावली जाते. डॉट बॉल चाललाय. 2 ओव्हरचा खेळ संपलाय. 30 धावा धावफलकावरती लागल्या. 30. दोन ओव्हरचा खेळ संपलाय. 30 धावा धावफलकावरती लागल्यात. आपण पाहतोय तिसऱ्या ओव्हरला आता इथे सुरुवात होईल आणि या तिसरी ओव्हर हाताळण्यासाठी अमित देशमुख यांना बॉलिंग ट्रॅकवरती आमंत्रित केलंय, जिथे 2 ओव्हरमध्ये 30 लागल्यात धावफलकावरती. या ओव्हरमध्ये किती धावा बनवल्या जातील आतापर्यंत आपण पाहतोय. नो लॉस आतापर्यंत या धावा उभारल्यात. निर्मला आणि त्याच वेळेला आपण पाहिलं तर प्रसाद परब यांच्या माध्यमातून. या वेळचा बॉल मारण्याचा प्रयत्न केलाय. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न झाला. आउटसाइड ऑफ स्टंप असणारा हा बॉल ऑन साइड वरती मारण्याचा प्रयत्न केला होता, म्हणजे मिड विकेट आणि त्याच वेळेला काऊ कॉर्नरच्या दिशेने. परंतु इथे डॉट बॉल चाललाय. समोर खेळण्याचा प्रयत्न या बॉलवरती झाला असता, किंबहुना व्ही शेप मध्ये खेळण्याचा प्रयत्न
लॉंग ऑफ वरती, त्याच वेळेला कव्हर वरती. तर या बॉल वरती दृश्य वेगळं असतं, परंतु मागच्या बॉल वरती आपण जर पाहिलं तर कोणतीही दाब आलेली नाहीये. डॉट बॉलच्या साह्याने या ओव्हरला मात्र सुरुवात केली जाते. 30 धावसंख्या आतापर्यंत धावफलकावरती लागली आहे. या बेल्टचा हा बॉल फुलटॉस आहे, जिथे आपण पाहतोय जोपर्यंत बॉल अडवून फेकला जाईल तदवरती लेग बाईटचा इशारा अंपायरच्या माध्यमातून आमच्यापर्यंत पोहोचवला जातोय. सिंगल आली लेग बाईटच्या साह्याने धाव धावफलकावरती ऍड केली जाते. 31 धावा धावफलकावरती होतात. 31. 31 धावा आतापर्यंत धावफलकावरती उभारल्या गेल्यात. जिथे तिसरी ओव्हर चालू आहे, तिसऱ्या ओव्हर मधील 2 बॉलचा खेळ संपलाय. ओव्हर नंबर आपण जर पाहिलं तर 2 ओव्हर कंप्लीट झाल्यानंतर त्यानंतर या ओव्हर मध्ये धावा थांबल्यात. या बेल्टचा बॉल पुन्हा एकदा ड्राइव्ह केलाय. फटका चांगला आहे, कव्हर ड्राइव्ह. क्रिकेटचं मादक सौंदर्य दाखवणारा फटका दन 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 करत असताना बाउंड्री लाईनच्या बाहेर जातोय. चौकार. चौकार येतोय आणि चौकाराच्या साहाय्याने धावसंख्या 35 वरती पोहोचते. 35. 35 धावा धावफलकावरती. या मॅच मध्ये जास्तीत जास्त धावसंख्येचं टार्गेट उभं करण्याचा प्रयत्न येते यशविन आनंद या संघाचा राहील. आणि समोरचा संघ सुद्धा तितकाच चांगला आहे आणि त्यांच्या विरुद्धात जास्त जास्त धावा आल्या तर येणाऱ्या कालावधीमध्ये बॉलर कडे तो ऑप्शन राहू शकतोय. या वेळचा हा फुलटॉस बॉल पुन्हा एकदा आणखीन एक फटका चपराक लगावली आणि चपराक मारत असताना बॉल मात्र बाउंड्री लाईनच्या बाहेर गुल केलाय. षटकार आलाय. षटकाराच्या साह्याने धावसंख्या 41च्या घरात आता जाऊन पोहोचते. 41 रन्स ऑन स्कोर कार्ड. 41 धावा. पहिला बॉल डॉट, त्यानंतर सिंगल लेग बाईटची, त्यानंतर चौकार, त्यानंतर आलेला हा षटकार. धावसंख्या 41. या गोलंदाजावरती आक्रमण केलंय आता बॅटिंग करत असताना प्रधान यांनी. माफ करा, प्रणव प्रधान यांच्या बॅटमधून या बॉलचा स्ट्रोक हवेत खेळलाय. पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक आहेत. लगातारचा दुसरा. वा भाई वा, का बॅटिंग केली जाते. याही वेळेला बॉल बाउंड्री लाईन क्रॉस करेल. षटकार. लगातारचा दुसरा षटकार आल्यानंतर धावसंख्या आपण पाहतोय 47 वरती. सत्तेचाळीस धावा धावफलकावरती लागल्या. 2.5चा खेळ संपला. या ओव्हर मध्ये आपण जर विचार केला तर तब्बल आता धावा खर्च केल्या जातात त्या म्हणजे 16. यावेळचा आणखीन एक फुल टॉस. आहा, लगातारचा तिसरा. आया आया आया, एक और षटकार आया. 6 धावा. षटकाराच्या साह्याने धावसंख्या आपण पाहतोय 53च्या घरात पोहोचली आहे. 53 रन्स ऑन स्कोर कार्ड. 53 धावा धावफलकावरती. 3 ओव्हरचा खेळ संपलाय. ड्रिंक्स ब्रेक होते मैदानावरती, पाणी घेऊन चला. चौथ्या ओव्हरसाठी आपण पाहतोय रवी यांना मात्र बॉलिंग ट्रॅकवरती आमंत्रित केलं जात आहे. 3 ओव्हरचा खेळ संपलाय. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय 53. 53 रन्स ऑन स्कोर कार्ड. नो लॉस आतापर्यंत या धावा उभारल्यात. प्रणव प्रधान यांचा विचार केला तर 12 मध्ये 37 बनवल्यात आणि त्याच वेळेला निर्मल 7 बॉल मध्ये 12 बनवतात. धावसंख्या आपण जर पाहिले तर अगदी खोऱ्याने कुठली आहे. वाजवी धावसंख्या, वाजवी खेळ इकडे आपल्याला पाहायला मिळालाय. आता चौथ्या ओव्हरला सुरुवात होईल आणि चौथी ओव्हर इथून हाताळण्यासाठी बॉलिंग ट्रॅकवरती रवी यांना मात्र आणलं जात आहे. त्रेपन्न धावा धावफलकावरती लागल्यात. जिथे 3 ओव्हरचा खेळ संपला. प्रोजेक्टेड स्कोरचा विचार केला तर 106 दाखवत आहे. या रीतीने जर बॅटिंग झाली. या वेळचा बॉल मारण्याचा प्रयत्न केलाय. वेगवान बॉल होता आणि जोपर्यंत बॉल अडवून विकेट वरती मारला जाईल तद्वरती एक चिकी चोलटी सिंगल इकडे कंप्लीट केली जाते. हे सुद्धा दृश्य वेगळं आहे. म्हणजे तुम्ही जर क्रिकेट सोडून दुसऱ्या विभागामध्ये अशा चोऱ्या कराल तर तुम्हाला पोलीस स्टेशनचा रस्ता दाखवला जातो आणि त्याच वेळेला जर क्रिकेटच्या मैदानावरती धावांची चोरी केली तर त्याच्यासाठी टाळ्या वाजवल्या जातात. हे दृश्य एक वेगळं आहे आणि ते दृश्य आपण मैदानावरती पाहतोय. मागच्या बॉलवरती सिंगल आली आहे आणि सिंगलच्या साहाय्याने 54 धावा धावफलकावरती लागल्यात. 54.
54 धावा धावफलकावरती येत आहेत. धावसंख्या अगदी आपण जर पाहिलं तर गोलंदाजी करणाऱ्या संघासाठी आटोक्यातच आलेल नाहीये, थांबवताच आलेल नाहीये. धावा वारंवार येत आहेत. फुलटॉस, आहा, आणखीन एक बॉल लांब 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 खूप लांब, सिक्सर. षटकार आलाय आणि षटकाराच्या साह्याने धावसंख्या आपण पाहतोय इथे पुढे सरकली आहे. धावफलकावरती जर लक्ष टाकलं तर या षटकाराच्या साह्याने धावसंख्या 60 वरती आता पोहोचते. 60. बॅटिंग करत असताना प्रणब प्रधान नावातच जादू, आणि काय बॅटिंग केली जाते. जसे बॉल खराब मिळतात त्याच्यावरती तुटून पडतात आणि तुटून पडल्यानंतर धावसंख्या सुद्धा बनवतात. 13 मध्ये 43 बनवल्यात. सांघिक धावसंख्या 60 वरती पोहोचली आहे. आणखीन एक आखूड टप्प्याचा बॉल. आता या बॉलची तक्रार इथे नजदीकच असणाऱ्या पोलीस स्टेशन मध्ये नोंदवावी लागेल, कारण चाललाय बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार. ज्या कोणाकडे बॉल आहे त्याने मैदानावरती फेका. कृपया विनंती करतोय, जर कोणाकडे बॉल असेल तर मैदानावरती फेका. 1 सेकंड अंपायर. का बॅटिंग केली जाते. बॅटिंग करत असताना प्रणब प्रधान 14 मध्ये 49 बनवल्यात. अर्धशतकीय खेळीसाठी फक्त एक सिंगलची गरज आहे. आतापर्यंत या स्पर्धेमध्ये 13 अर्धशतक, 1 शतक, 2 मेडन ओव्हर, 4 विकेट हॅट्रिक. त्याच वेळेला आपण जर पाहिलं तर 3 वेळा लगातार 3 बॉलवरती 3 षटकार पाहिलेत. यावेळचा बॉल स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न, परंतु इथे काय घडलंय. बॅटिंग करत असताना प्रणब प्रधान यांना मात्र मैदानाच्या बाहेरचा रस्ता दाखवलाय. 49 वरती पारी सिमटली आहे. बॅटर नंबर फर्स्ट मैदानाच्या बाहेर. आपण पाहतोय यशविन आनंद या सोसायटीचे चेअरमन इथे उपस्थित आहेत. अंपायर मॅच बॉल आमच्या इथे आलाय. अभय सर, मॅच बॉल इथे आलाय. सहासष्ट धावा धावफलकावरती लागल्यात. 66. यावेळचा बॉल अलॉंग द कार्पेट मारलाय. डीप मधून खेळाडू बॉल वरती पोहोचतोय. जोपर्यंत बॉल अडवेल सिंगल या बॉल वरती भेटेल आणि सिंगलच्या साह्याने 67 धावा धावफलकावरती होतील. 67 67 धावा धावफलकावरती लागल्यात. ओव्हर नंबर 4 चा खेळ इथे मार्गस्थ आहे आणि या ओव्हर मध्ये आपण जर लक्ष टाकलं तर 2 षटकार, 2 सिंगल, 1 विकेट हे दृश्य आतापर्यंत आपण पाहिलं. 5 बॉलचा खेळ संपलाय. 3.5 चा खेळ संपतोय आणि धावसंख्या 67. या बेल्टचा बॉल इथे लेग स्टंपच्या बाहेर आहे. अवांतर स्वरूपाची धाव धावफलकावरती. हात केले इथे जमिनीलगत समांतर आणि त्याच वेळेला ही धाव धावफलकावरती आली. अवांतर 68 धावा धावफलकावरती. 68 रन्स ऑन अ स्कोर कार्ड. लॉस ऑफ 1 विकेट. बॅटिंग करत असताना आपण पाहतो यशविन आनंद संघ. ऑन साइड वरती ताकदवान प्रहार केलाय. आडवा बॅटने हा फटका खेळलाय. फ्लिक ऑफ द रिस्ट. रिस्क घेत असताना फटका रिस्टच्या साह्याने खेळलाय. षटकार आलाय. 4 ओव्हरचा खेळ संपलाय आणि 74 धावा धावफलकावरती लागल्यात. 74 रन्स ऑन स्कोर कार्ड. लॉस ऑफ 1 विकेट.
मागच्या ओव्हरवरती शेवटच्या बॉलवरती शेवट गोड करणारा तो षटकार आलाय. 74 धावा धावफलकावरती लागल्यात आणि प्रोजेक्टेड स्कोरचा विचार केला तर 111 दाखवत आहे. या ओव्हरला सुरुवात झाली आहे. पुन्हा एकदा या वेळचा बॉल सरळ सीमा रेषा पार, षटकार. 6 धावा. षटकाराच्या साह्याने धावसंख्या आता 80 वरती पोहोचली आहे. 80. आजच्या दिवसामध्ये आपण जर पाहिलं तर सर्वाधिक धावसंख्या येईल. आणखीन एक बॉल आउटसाइड ऑफ स्टंप टाकलाय, परंतु आता योग्य टप्प्यावरचा हा बॉल आहे हे मात्र इकडे पाहायला मिळालं. पहिल्या बॉलवरती षटकार, त्यानंतरचा बॉल डॉट. 80 धावसंख्या धावफलकावरती. अकुटप्पाचा बॉल आणखीन एक योग्य टप्प्यावरतून चाललाय. लगातारचे 2 बॉल येथे निर्धाव फेकलेत. षटकार आल्यानंतर एक तेरी तो एक मेरी हे दृश्य मैदानावरती आपण पाहतोय. 80ला 1 सध्याची परिस्थिती याश्विन आनंद या संघाची आहे. आणखीन एक लगातारचा 3रा बॉल निर्धाव चाललाय. प्रत्येक बॉलवरती षटकार मारून जमणार नाहीये. जर चांगला बॉल असेल तर त्याच्यावरती सन्मान देत असताना सिंगल येणं सुद्धा गरजेचं आहे, डबल येणं सुद्धा गरजेचं आहे. ज्या वेळी सिंगल डबल येतील धावफलक हलतं राहील. षटकार मारून तर उपयोगच होणार नाहीये. जर षटकार मारला, पहिल्या बॉलवरची षटकार आलाय आणि लगातारचे 5 बॉल डॉट गेले, मग त्याला अर्थ नाहीये. या वेळचा बॉल समोर मारलाय. लॉंग ऑफ आणि लॉंग ऑन मध्ये भला मोठा गॅप आहे. आणखीन एक बॉल एक टप्पा घेत असताना बाउंड्री लाईनच्या बाहेर चाललाय. 4 भेटतील, चौकार. चौकाराच्या साह्याने धावसंख्या आपण पाहतोय आता 84 वरती पोहोचली आहे. 84. आणखीन एक बॉल लॉंग ऑन वरती मारलाय. क्षेत्ररक्षक आहेत, पायाने फुटबॉल स्टाईलने या बॉलला अडवलंय. जोपर्यंत फेकी केली जाईल तदवरती सिंगल या बॉलवरती भेटेल आणि सिंगलच्या साह्याने 5 ओव्हरचा खेळ संपलाय. 85 धावा धावफलकावरती लागल्यात. पुन्हा एकदा ती चुकी झाली. जिथे पहिल्या बॉलवरती षटकार आला होता आणि त्यानंतर आपण जर पाहिलं तर लगातारचे 3 बॉल डॉट आले, त्यानंतर चौकार आला, त्यानंतर पुन्हा एकदा आपण पाहिलं तर सिंगल आली. जर त्या 3 बॉलवरती एक धाव आली असती तर कदाचित धावसंख्या आता पुढे असती. 85 धावसंख्या धावफलकावरती लागल्या. शेवटच्या ओव्हरला सुरुवात आता होईल. शेवटच्या ओव्हर हाताळण्यासाठी बॉलिंग ट्रॅकवरती रवी यांना पुन्हा एकदा मार्गस्थ केलंय, ज्याने 21 धावा खर्च केल्या होत्या, परंतु 1 विकेट सुद्धा घेतली आहे. फुलटॉस बॉल या वेळेला लॉंग ऑफ वरती मारलाय. क्षेत्ररक्षक आहे, त्याच्या डोक्यावरतून त्याला टाटा बाय बाय हॅलो करणारा फटका. इट्स आउट ऑफ दी पार्क, षटकार. षटकाराच्या साह्याने धावसंख्या 91 वरती पोहोचली आहे. 91 रन्स ऑन स्कोर कार्ड. 91 धावा धावफलकावरती. चांगलीच बॅटिंग इकडे मात्र केली जाते याश्विन आनंद या संघाकडनं. या अगोदर किल्ला प्रणव प्रधान याने लढवला, त्यानंतर आता जर्सी क्रमांक 16 चांगली धावसंख्या बनवतात. या वेळचा स्ट्रोक ऑन साइड वरती मारला आणि आता हाही बॉल सरळ 2 टप्पे घेत असताना बाउंड्री लाईनच्या बाहेर चाललाय. चौकार. चौकाराच्या साह्याने धावसंख्या 95. ज्ञानेश्वर शिंदे मैदानावरती आपण पाहतोय आपल्या नावाची, आपल्या बॅटिंगचा जलवा मैदानावरती दाखवतात. 9 मध्ये 22 बनवल्यात आणि धावसंख्या जर पाहिली तर 95 वरती जाऊन पोहोचली आहे. 95. अजूनही या ओव्हर मधील 4 बॉलचा खेळ येणं बाकी आहे. डीप मिड विकेट वरती खेळाडूच नव्हता आणि त्यामुळे आपण जर पाहिलं तर तिथे मागच्या बॉल वरती तो चौकार आलाय. 5.2 चा खेळ संपलाय. 95. यावेळी बॉल मारण्याचा प्रयत्न केला. बॅटच्या हलक्या आयुष्याला भागाला हा बॉल ब्रश झाला, जिथे सिंगल भेटते आणि सिंगलच्या साह्याने धावसंख्या आता पुढे सरकते. 96 वरती आता हे धावफलक चाललंय. 96. 96 धावा धावफलकावरती. या ओव्हर मधील अजूनही 3 बॉलचा खेळ येणं बाकी आहे. फिल्डिंगची व्ह्यू रचना इथे बदलली जाते. लेफ्ट हँडर बॅटर ज्यावेळी स्ट्राईक एंड वरती आलाय त्याच्यासाठी एक्स्ट्रा कव्हर, त्याच वेळेला लॉंग ऑफ, लॉंग ऑन आणि डीप मिड विकेट आणि बॅकवर्ड स्क्वेअर लेग आपल्याला पाहायला मिळतं. यावेळचा बॉल मारण्याचा प्रयत्न केलाय, परंतु बॅट आणि बॉलचा कोणताही ताळमेळ इथे जुळलेला नाहीये. उर्वरित काम विकेट कीपर कंप्लीट करतोय. डॉट बॉल चाललाय आणि डॉट बॉलच्या साह्याने धावसंख्या मात्र आता 96 वरती थांबली आहे. या बॉल वरती षटकार आला तर कदाचित 100 पाहायला मिळेल. आजच्या दिवसामध्ये सकाळच्या सत्रामध्ये 100 धावा झाल्या होत्या. या मॅच मध्ये आतापर्यंत आपण जर पाहिलं तर 5.4 चा खेळ संपलाय.
96 धावा धावफलकावरती लागल्यात. 96 96 धावा धावफलकावरती. यावेळचा बॉल मारण्याचा प्रयत्न केलाय, जिथे आपण पाहतोय लॉंग स्टॉप रिझन मध्ये बॉल धावतोय. क्षेत्ररक्षकाची चुकी आणि त्या आता चुकीला माफी नाहीये. लेग बाईच्या साह्याने आलेला हा संजीवनी चौकार. धावफलकावरती 100 धावा झाल्यात. सांघिक शतक इथे मात्र आपण जर पाहिलं तर धावफलकावरती जोडलं जातंय. या ओव्हर मधील शेवटचा एक बॉल येणं बाकी आहे. बॅटला पुन्हा एकदा हा बॉल ब्रज होतोय, जिथे आपण जर पाहिलं तर सिंगल धाव घेतली जाते. सिंगल वरतीच इथे भर दिला जातोय. जिथे धावसंख्या पाहिली तर 101 वरती पोहोचली आहे. जिंकण्यासाठी 102 धावसंख्येची गरज आहे. 102 धावा अजूनही बनवायच्यात. येणाऱ्या 6 षटकांमध्ये या धावा बनवल्या जातील का? जेव्हा बघा आपण लहान होतो, किंबहुना या अगोदरची पिढी जेव्हा लहान होती, 2003 चं विश्वचषक झालं होतं. ज्यावेळी 2003 चं विश्वचषक चालू होतं, रिकी पॉन्टिंग मैदानावरती खेळत होता आणि ज्यावेळी रिकी पॉन्टिंग खेळत होता त्याच्या बॅट मधून ज्या धावा येत होत्या ना, तसं दृश्य मला इथे पाहायला मिळालं. आणि त्यानंतर त्या बॅटिंग वरती अनेक असं आक्षेप घेतले गेले की रिकी पॉन्टिंगच्या बॅट मध्ये स्प्रिंग आहे की काय. आणि आता मला तसंच वाटलं. प्रणब प्रधान आणि त्याच वेळेला आपण जर पाहिलं तर त्यांचे साथी फलंदाज इथे खेळत असताना असं वाटलं की त्यांच्या बॅट मध्ये स्प्रिंग आहे की काय. कारण अगदी आपण जर पाहिलं तर बॉल मैदानाच्या बाहेर जात होता. त्याच वेळेला गोलंदाज चेंडू टाकेल तर टाकेल कुठे हा प्रश्न पडत होता. परंतु आता बनवायच्यात 102 धावा आणि आता या 102 धावा बनवल्या जातील का? युतिका वुमेन आणि ओनेला नेस्ट या दोन्ही संघाच्या कॅप्टनला विनंती करतो टॉस साठी या. परंतु जेव्हा 102 धावा बनवायच्यात, एक मोटिवेशनल कॉट्स कडे मी नक्की वळेन की ज्याप्रमाणे आईबाबांचं छत्र नसताना पराग ओबामा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष होऊ शकतात, आपल्या बहिणीचे दागिने गहाण ठेवून एपीजे अब्दुल कलाम जर का भारताचे राष्ट्रपती होऊ शकतात, रोजगार हमीवरती काम करणारे आर आबा महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री त्याच वेळेला गृहमंत्री पद भूषवू शकतात, स्टीफन हॉकी शरीराची हालचाल न होता सुद्धा जगाला हलवणारा शोध लावू शकतोय, नेल्सन मंडेला 27 वर्ष तुरुंगवास भोगून सुद्धा जगाला शांतीचा संदेश देऊ शकतोय. तर इतक्या सर्वांनी शून्यातून आयुष्य निर्माण केलंय. मग बॅटिंग करत असताना बीबीएसएम स्पर्धेमध्ये यावेळी राहुल अर्कस बी हार्ट संघ इथून 102 धावा बनवू शकत नाही का? मी तर म्हणेन मैदानावरती उतरत असताना तो जलवा किंबहुना आपल्याकडे असणारा तो बळ मैदानावरती घेऊन उतरावा लागेल. तेव्हा या धावा 102 धावा चेस केल्या जाऊ शकतात. बॅटिंग करत असताना पहिल्या सत्रामध्ये 101 बनवल्यात आणि आता 102 धावसंख्येचं टार्गेट आहे. बनवल्या जातील का हा प्रश्न आहे, कारण या स्पर्धेमध्ये सर्व काही घडलंय. चला नवीन बॉल मैदानावरती पूर्तता करा.
पहिला बॉल डॉट आला होता, त्यानंतर चौकार आला, त्यानंतर लेग बाईज वरती सिंगल घेण्याचा प्रयत्न केला आणि स्वतःच्या पायावरती कुऱ्हाड मारून घेतली आहे, कारण रनआउट स्वरूपात बॅटर सिद्धांत मैदानाच्या बाहेर परतला. यावेळचा बॉल फ्लिक ऑफ द रिस्ट, लेग ग्लान्स केलंय चेंडूला, मात्र दाडलाय सरळ डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या रिजन मध्ये आलाय हा खणखणीत चौकार. चार येत आहेत आणि चौकाराच्या साह्याने धावसंख्या आता 8 वरती पोहोचली आहे. 102 धावा बनवायच्यात आणि 8 धावा धावफलकावरती लागल्यात. 32 मध्ये 94 धावसंख्येची गरज आहे. 32 बॉल जिंकण्यासाठी 94 धावा अजूनही बनवायच्यात. ज्या रीतीने बॅटिंग पहिल्या सत्रामध्ये झाली आहे ती बॅटिंग करावी लागेल. चौकार षटकार मारावे लागतील. फुलटॉस बॉल पुन्हा एकदा अलॉंग द कार्पेट, फ्लिक ऑफ द रिस्ट यावेळी खेळलाय. याच फुलटॉस बॉलला स्वीप पद्धतीने खेळलं असतं तर कदाचित त्याच्यावरती सुद्धा चौकार आला असता, परंतु त्याला समोर मारण्याचा प्रयत्न केला आणि त्या बॉलवरती फक्त सिंगल मिळाली आहे. पहिल्या ओव्हर मधील 5 बॉलचा खेळ संपला आणि धावसंख्या 9 वरती जाऊन पोहोचली आहे. 9 रन्स ऑन स्कोर कार्ड, 9 धावा धावफलकावरती. 31 मध्ये 93 बनवायच्या आहेत अजूनही. 9 धावा धावफलकावरती लागल्यात. 9 रन्स ऑन स्कोर कार्ड. यावेळचा बॉल फुलर लेनचा आहे, जिथे आपण जर पाहिलं तर डीप मध्ये लॉंग ऑन वरती खेळाडू तैनात आहे. जोपर्यंत बॉल अडवेल तदवरती सिंगल भेटेल. पहिल्या ओव्हरचा खेळ संपलाय. 10 धावा डबल फिगर मध्ये धावा आल्यात. 10 धावा धावफलकावरती लागल्यात. 102 धावसंख्येचा पाठलाग केला जातोय आणि पहिल्याच ओव्हर मध्ये आपण जर पाहिलं तर फक्त 10 धावा. बॉलिंग ट्रॅक वरती ओव्हर नंबर सेकंड दुसऱ्या ओव्हर साठी अरविंद राय यांना मात्र आपण पाहतोय बॉलिंग ट्रॅक वरती आणलं जाते. स्वप्नील स्वप्नील मेटे यांना आपण स्ट्राइक वरती पाहतोय. स्वप्नील यांच्यासाठी टाकलेला हा बॉल मारण्याच्या दिशा ऑन साइड वरती मारण्याचा प्रयत्न केला, परंतु जिथे मारायचा आहे तिथे गेलेला नाहीये. विकेट आणखीन एक मैदानाच्या बाहेर पडतील. स्वप्नील मेटे बॅक टू द डगआउट. दहा वरती लागणारा दुसरा हादरा इकडे आपण पाहतोय. 2 बॅटर ओपनिंग जोडी मैदानाच्या बाहेर परतली आहे. तर नवीन बॅटर आपण पाहतोय आता मैदानावरती दाखल होत आहेत. जयन पारखी. जयंत पारिक इथे मैदानावरती आलेत. या बॉल वरती ड्राईव्ह केलंय, परंतु धाव तर मिळणार नाहीये. डॉट बॉल चाललाय. 1.2 चा खेळ संपला. 28 मध्ये 92 या धावा बनवायच्या आहेत अजूनही. 28 बॉल जिंकण्यासाठी 92 धावसंख्येची गरज आहे. या वेळचा बॉल मारण्याचा प्रयत्न केलाय, परंतु पुन्हा एकदा बॉल विकेट किपरच्या दस्तान्यामध्ये चाललाय. डॉट बॉल, विकेट, हर्ष उल्हास गोलंदाजी करणाऱ्या संघाच्या खेम्यामधून आपल्याला पाहायला मिळतोय. सपोर्ट जर तुमच्यासाठी चांगला असेल तर खेळाडूंचा आत्मविश्वास वाढत असतो आणि त्या आत्मविश्वासाला वाढवण्याचा प्रयत्न इथे आपण जर पाहिलं तर बॉलिंग करणाऱ्या संघाचा डगआउट करतोय. डॉट बॉल आल्यानंतर पोंगे वाजतायत, शिटे वाजतायत, आवाज दिला जातोय की कोणत्या टप्प्यावरती किंबहुना कशी गोलंदाजी केली जाते त्याच्यासाठी प्रोत्साहन दिलं जात आहे. यावेळचा बॉल हलक्या हाताने पुन्हा एकदा खेळलाय. 38 सर्कल मध्ये खेळाडू धावतोय तिथून. जोपर्यंत बॉल वरती पोहोचेल, बॉल मात्र सीमारेषा गाठेल, चौकार भेटेल आणि चौकाराच्या साह्याने धावसंख्या 14 वरती पोहोचेल. जिंकण्यासाठी 26 बॉल मध्ये अजूनही 88 धावसंख्येची गरज आहे. 14 धावा धावफलकावरती लागल्यात. या मॅच मधील पहिल्या सत्रामध्ये 2 ओव्हर मध्ये 30 होत्या. आतापर्यंत आपण जर पाहिलं तर इथे जिथे दुसरी ओव्हर चालू आहे फक्त 14 लागल्यात धावफलकावरती. ऑन साइड वरती बॉल ताकदवान प्रहार करण्याचा प्रयत्न केलाय, परंतु मागच्या बॉल वरती धाव आलेला नाहीये. डॉट बॉल चाललाय. आतापर्यंत या ओव्हर मधील 5 बॉलचा खेळ संपलाय. फक्त 14 धावा धावफलकावरती लागल्यात. रिक्वायर्ड रन रेटचा विचार केला तर 21.12 आहे, कारण 102 धावसंख्येचा पाठलाग करत असताना 25 मध्ये आता 88 बनवायच्या आहेत. परंतु यावेळचा ओव्हर पिच बॉल आडवा बाटने खेळलाय. चेंडूला सरळ सीमारेषा दाखवल्या. इट्स आउट ऑफ द पार्क. षटकार.
षटकार आलाय आणि षटकाराच्या साह्याने धावसंख्या आपण पाहतो 20 धावा धावफलकावरती पोहोचल्यात. जिंकण्यासाठी अजूनही इथून आपण जर विचार केला तर 2 ओव्हरचा खेळ संपलाय. येणारे 24 बॉल बाकी आहेत आणि 82 धावा बनवायच्या आहेत. क्रिकेटमध्ये अशक्य असं काहीच नाहीये. शक्य जर करायचं असेल ना तर तुमच्याकडे असलेला क्लास, दर्जा, टेम्परामेंट, संयम हे सर्व मैदानावरती दाखवावं लागेल. संयम आणि टेम्परामेंट हा क्रिकेटच्या परिभाषेमध्ये सर्वात मोठा शब्द आहे. संयमाने जो खेळतो तो धावा बनवतो. या अगोदरच्या सत्रामध्ये आपण पाहिलं संयम दाखवण्याचा प्रयत्न प्रणब प्रधानने केला होता. त्यांचं अर्धशतक तिथे झालं नव्हतं, परंतु त्यानंतर 102 झाल्यात का तर तुमच्याकडे टेम्परामेंट होता आणि त्याच वेळेला ते 101 धावा बनवत असताना 102 धावसंख्येचं टार्गेट ठेवलं होतं. यावेळचा बॉल मारण्याचा प्रयत्न केला, संयमाचा बांध तुटला. आणखीन एक बॅटर मैदानाच्या बाहेर मात्र परतला. वीस ला 3 ही सध्याची परिस्थिती आपण पाहतोय. बॅटिंग करत असताना इथे राहुल अर्कस या टीमची कालच्या दिवसामध्ये तब्बल 133 धावा आपण पाहिल्या होत्या. आजच्या दिवसामध्ये सकाळच्या सत्रामध्ये 100 झाल्यात. या मॅच मध्ये 101 झाल्यात. 102 चं टार्गेट आहे. सकाळच्या सत्रामध्ये आपण जर पाहिलं तर गंगा ॲक्रोपॉलिस या टीमने 50 धावा डिफेंड केल्यात. त्याच वेळेला आपण जर पाहिलं तर काही मॅच मध्ये बॅटिंग सुद्धा चांगली झाली आहे. हलक्या हाताने हा स्ट्रोक खेळला जातोय, परंतु आता इथून ही मॅच सिंगल डबलची राहिलेली नाहीये. कारण प्रत्येक बॉल वरती हल्ला करायचा आहे. जिथे सिंगल येते आणि सिंगलच्या साहाय्याने धावसंख्या 21 वरती पोहोचते. 21 धावा धावफलकावरती. येणारे 22 बॉल जिंकण्यासाठी 81 धावसंख्येचं टार्गेट आहे अजूनही शिल्लक. या बॉलचा बॉल पुन्हा एकदा लॉंग ऑफ आणि कव्हर मध्ये भिरकावला. क्षेत्ररक्षक बॉल वरती पोहोचलाय जिथे सिंगल भेटते. ज्या वेळी धावा येतात ना मैदानावरती फिल्डर मध्ये किंबहुना खेळाडूंमध्ये तो उत्साह वेगळा असतो आणि तो उत्साह इथे पाहायला मिळाला. लगातारच्या 2 बॉल वरती 2 सिंगल आल्यात आणि धावसंख्या 22 वरती पोहोचले. 22 फुल टॉस बॉल, परंतु बॅट वरती आलेला नाहीये. आणि आता जिथे आपण जर पाहिलं तर सिंगल येते. सिंगलच्या साहाय्याने धावसंख्या मात्र आता पुढे सरकते. धावफलकाकडे जर लक्ष टाकलं तर 23 धावा होत आहेत. 23 जिंकण्यासाठी 20 मध्ये 79. 20 बॉल जिंकण्यासाठी 79 धावसंख्येची अजूनही गरज आहे. 23.70 चा रिक्वायर्ड रन रेट आता वाढलाय. या वेळचा बॉल हॅमर्ड केलाय आणि हा हॅमर्ड करत असताना बॉलला मात्र मिड विकेट बाउंड्री लाईनची दिशा दाखवली जाते. फ्लॅट अँड फ्युरियस येणारा फटका 6 धावा देऊन जातोय. षटकाराच्या साह्याने धावसंख्या मात्र आपण जर पाहिले तर 29 च्या घरात पोहोचले. 29. 29 ला 3 हे बॅटिंग करत असताना राहुल अर्कस या टीमची परिस्थिती आपण पाहतोय. नाजूक परिस्थिती आहे आणि त्या नाजूक परिस्थितीमधून निघण्याचा प्रयत्न इथे केला जातोय. यावेळचा बॉल अंपायर कडे लाऊड अपील केली, परंतु या अपील मध्ये तथ्य नाही आहे हे मात्र पंचांनी सांगितलंय. आणि आता आपण जर पाहिलं तर 3 ओव्हरचा खेळ संपला आणि 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर 29 धावा फक्त धावफलकावरती. 29. या ओव्हर मध्ये आल्यात 9. 1 षटकार, 3 सिंगल, 1 डॉट, 1 बोल्ड स्वरूपात बॅटरला बाद केलं. 3 ओव्हरचा खेळ संपला. 29 झाल्यात आणि आता जिथे नवीन ओव्हरला सुरुवात होईल 18 मध्ये 73 बनवायच्यात. आने वाली 18 गेंदे और जीत के लिए 73 रनों की जरूरत है. तीन ओव्हरचा खेळ संपला. 29 झाल्यात. 18 मध्ये 73 बनवायच्यात. बनवल्या जातील का? अशक्य आहे, परंतु शक्य करायचं असेल तर संघर्षाचा ज्वालामुखी आता मात्र इथून हाती घ्यावा लागेल. फुलटॉस बॉल, परंतु हा फुलटॉस बॉल बॅट वरती आलेला नाहीये आणि आता एक सेकंड. बॅटर
29 झाल्यात. 17 मध्ये अजूनही 73 धावसंख्येची गरज आहे. फुलटॉस बॉल बॅटची इनसाइड एज घेतली आहे. शॉट थर्डमॅनवरती हा बॉल इथे मात्र फील्ड केला जातोय. सिंगल भेटते आणि सिंगलच्या साहाय्याने धावसंख्या मात्र आता पुढे सरकते. 30 धावा धावफलकावरती होत्या. 30 16 मध्ये 72. तीस झाल्यात. 102 धावसंख्येचं टार्गेट कंप्लीट करत असताना 4 विकेट गमावत असताना 30 बनवल्यात. यावेळचा बॉल मारण्याचा प्रयत्न केला परंतु आता इथे 38 सर्कल मध्ये एक चिकी सिंगल कंप्लीट केली जाते. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न होता परंतु थांबवलाय. एकच धाबेवरती समाधान मानावं लागलंय. बायच्या स्वरूपाने येणारी सिंगल 31 वरती नेऊन ठेवतोय आता 31. यावेळचा बॉल समोर मारलाय. लॉंग ऑन थोडासा फाईन उभा आहे आणि जोपर्यंत बॉल वरती पोहोचेल तदवरती हा बॉल मात्र बाउंड्री लाईनच्या बाहेर जाईल. चौकार भेटेल. चौकाराच्या साह्याने धावसंख्या आता पुढे सर्किल 35 वरती आता हे धावफलक पोहोचतंय. 14 मध्ये बनवायच्यात अजूनही 67. या ओव्हरमधील 4 बॉलचा खेळ संपलाय. 2 बॉल अजूनही येणं बाकी आहेत. 14 मध्ये 67 धावसंख्येची गरज आहे. 4 विकेट मैदानाच्या माघारी परतलेत. 102 धावसंख्येचा पाठलाग राहुल अर्कस बी हा संघ करतोय परंतु इथे धावसंख्या कमीच राहिली आहे. 102 धावा म्हटल्यानंतर भला मोठं धावसंख्येचं आव्हान. त्यावेळी दबाव सुद्धा असतो. एक एक बॉल खूप महत्वाचा असतो. जर डॉट गेला तर तो दबाव येत असतो आणि तो दबावाखाली जात असताना आतापर्यंत ती धावसंख्या इथे आपण जर पाहिलं तर कमी राहिली आहे. 36 धावा धावफलकावरती लागल्यात मागच्या सिंगलच्या साह्याने. 13 मध्ये 66 अजूनही बनवायच्यात. 13 बॉल 66 धावसंख्येची गरज. बॅटची एज घेतली आहे. कॅच पकडलाय. कॉट बिहाइंड द विकेट स्वरूपात आणखीन एक बॅटर मैदानाच्या बाहेर परततोय. नवीन बॅटर आपण पाहतोय मैदानावरती येतोय निलेश. यावेळी आपण पाहतोय फलंदाजीसाठी येईल परंतु नवीन गोलंदाज सुद्धा इथे वापरला जाईल. ज्ञानेश्वर शिंदे यांना मात्र आपण पाहतोय बॉलिंग ट्रॅक वरती आणलं जातंय. विनीत कारंडे स्ट्राईक रेट वरती आहेत. 3 बॉल मध्ये 6 आतापर्यंत बनवल्यात. 12 मध्ये 66 ची रिक्वायरमेंट आहे. 12 बॉल जिंकण्यासाठी 66 धावा बनवायच्यात. पहिलाच बॉल फुलटॉस परंतु हा फुलटॉस बॉल अलॉंग द कार्पेट चाललाय आणि आता या बॉल वरती चौकार येतोय. 4 धावा. देर आहे दुरुस्त आहे परंतु अजूनही अशा जर धावा आल्या तर धावफलकावरती बदल होऊ शकतोय. त्यामुळे प्रयत्न करावे लागतील. चौकाराच्या साहाय्याने 40 धावा झाल्यात. 11 मध्ये 62 बनवायच्यात. आणखीन एक बॉल ऑन साइड वरती मारलाय. क्षेत्ररक्षकासाठी नो चान्स. लगातारच्या दुसऱ्या बॉल वरती दुसरा आलेला हा चौकार. चौकाराच्या साह्याने 44 धावा धावफलकावरती बॅटिंग करत असताना आता विनीत कारंडे इथे मात्र हा पवित्र आपल्या हाती घेत आहेत. अजूनही जिंकण्यासाठी 10 बॉल मध्ये 58 धावसंख्येची गरज. दहा बॉल 58 धावा. यावेळचा बॉल हलक्या हाताने स्टिअर केलाय. ओव्हर द बॉलर हेड खेळला गेलेला स्ट्रोक आपण पाहतोय. सिंगल देतोय आणि सिंगलच्या साह्याने धावसंख्या मात्र आपण पाहतो पुढे सरकली 45 वरती. 9 मध्ये 57. 9 बॉल जिंकण्यासाठी 57 धावसंख्येची गरज आहे. यावेळचा बॉल ऑन साइड वरती ताकदवान प्रहार केलाय. लॉंग ऑफ वरती खेळाडू तैनात आहे. झेल इथे मात्र पकडला. आणखीन एक बॅटर नंबर 5 मैदानाच्या बाहेर.
नवीन बॅटर अमित देशमुख इथे मैदानावरती मार्गक्रमण करतात. 8 बॉल मध्ये 57 धावसंख्येची अजूनही गरज आहे जिंकण्यासाठी. 8 बॉल 57. या वेळचा बॉल समोर मारण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा केला. डाऊन दी ग्राउंड मारण्याचा प्रयत्न होता, परंतु स्वतःच्या फॉलोथ्रो मध्ये हा बॉल अडवलाय. सिंगल या धावफलकावरती जोडली जाईल आणि सिंगलच्या साहाय्याने धावसंख्या मात्र आता 46च्या घरात पोहोचेल. 46. 4.5 चा खेळ संपलाय. 46 धावा धावफलकावरती लागल्यात. या वेळचा बॉल ऑन साइड वरती मारलाय. पुन्हा एकदा डीप मधून खेळाडू बॉल वरती पोहोचलाय. या बॉल वरती सिंगल मिळाले आणि 5 ओव्हरचा खेळ संपलाय. 47 झाल्यात. 6 बॉल मध्ये 55 बनवायच्या जिंकण्यासाठी. 102 धावा बनवायच्या होत्या, त्यामध्ये आलेलं हे अपयश. प्रणब प्रधान त्यांची बॅटिंग. त्याच वेळेला आपण जर पाहिलं तर त्यांच्या साथी फलंदाजांना दिलेली त्यांना 7 आणि त्यामुळे आलेल्या त्या धावा. 101 102 चं भलं मोठं आव्हान आतापर्यंत आपण पाहतोय. शेवटची ओव्हर हाताळण्यासाठी राजेश कुमार बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज होतात. राजेश कुमार यांच्या खांद्यावरती हे षटक सोपवलंय. अठ्ठेचाळीस धावा झाल्यात. 5 मध्ये 54 धावसंख्येची गरज आहे. जिथे आपण पाहतोय बीबीएसएमचा आज थरार मैदानावरती चालू आहे. यावेळचा बॉल ऑन साइड वरती फटका प्रॉपर खेळलाय आणि आता हा बॉल मात्र मैदानाच्या बाहेर चाललाय. लॉंग स्टॉप रिजन मध्ये येणारा हा दर्जेदार चौकार. चौकाराच्या साह्याने धावसंख्या आता 52 वरती पोहोचली आहे. 52. 52 धावा धावफलकावरती लागल्यात. 6 फलंदाज आतापर्यंत मैदानाच्या बाहेर परतलेत. उर्वरित चेंडूंवरती भरपूर साऱ्या धावसंख्येची अजूनही गरज आहे. हे रिक्वायरमेंट आपण पाहतोय. यावेळचा बॉल चॉप केलाय. या बॉलला चॉप करत असताना खेळला गेलेला स्ट्रोक जोपर्यंत अडवून फेकला जाईल तदवरती या बॉल वरती सिंगल भेटेल आणि सिंगलच्या साह्याने धावसंख्या मात्र आता पुढे सरकेल. 53 धावा धावफलकावरती होत आहेत. 53. मी विनंती करतोय इलेक्ट्रिशियनना की फ्लड्स चालू करायच्यात. आपले जे लाईटचे टॉवर आहेत त्या लाईटच्या टॉवर ते चालू करायच्यात. इलेक्ट्रिशियन, माझा आवाज आपल्यापर्यंत पोहोचत असेल. 3 बॉलचा खेळ संपला. 3 बॉल अजूनही येणं बाकी आहेत. 3 बॉल मध्ये 49 बनवायच्यात. यावेळचा बॉल मारण्याचा प्रयत्न केला परंतु विकेट किपर पासून थोडासा पुढे हा बॉल पडला. एफर्ट्स तर जरूर दाखवले येते परंतु त्या एफर्ट्सला 100% दिले जातील. कॅच झालेला नाहीये. कॅरी झाला असता तर कदाचित आणखीन एक चांगला झेल इकडे मात्र या स्पर्धेमध्ये पाहायला मिळाला असता. आतापर्यंत 2 झेल आपण जर पाहिलं तर चांगले पाहायला मिळालेत. एक गोलंदाजाने पकडलाय, एक विकेट किपरने पकडलाय. 2 मध्ये 49. यावेळचा बॉल समोर मारलाय. लॉंग ऑन क्लिअर करेला बॉल. चौकार भेटेल. चौकाराच्या साहाय्याने धावसंख्या मात्र वाढेल. 57. 1 बॉल 45 धावसंख्येची गरज. मी पुन्हा एकदा इलेक्ट्रिशियनना विनंती करतोय जे आपले लाईटचे टॉवर आहेत ते लाईट चालू करायची आहे. यावेळचा बॉल डॉट चाललाय आणि ती ही मॅच आपण पाहतोय जिंकली आहे याश्विन आनंद या संघाने. वेल प्लेड बॉयज आणि हार्ड लक राहुल अर्कस. या मॅच मधील मॅन ऑफ द मॅच नो डाऊट प्रणब प्रधान.